काशी विश्वनाथ गंगे. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. काशी विश्वनाथ गंगे. काशी विश्वनाथ गंगे. काशी अमरनाथ गंगे. काशी अमरनाथ गंगे. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ 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 गंगे. अनन्यचेता सततं यो मां स्मरति नित्यशः तस्याहं सुलभपार्थ नित्ययुक्तस्य योगिनी. अनन्यचेता सततं यो मां स्मरति नित्यशः तस्याहं सुलभपार्थ नित्ययुक्तस्य योगिनीं. जे विषयाशी तिळांजली देऊणी प्रवर्तीवरी निगड वाहुणी माते हृदयी सुनी भोगिताती परी भोगितया रानुका भेटणे नाही शुदाधिका. तेथे चक्षुराधिकारंका कवन पाडू आयशे निरंतर एकवटले जे अंतःकरणी मजसी निगटले मीच होऊन आटले उपासिती. बोल हरी बोल हरी 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 बोल. हरि 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 बोल. केशव माधव गोविंद हरि बोल. हरि बोल. हरि बोल. हरि बोल. हरि बोल. हरि 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 बोल. केशव माधव गोविंद बोल. बोल हरि बोल हरि 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 बोल. केशव माधव गोविंद बोल. शिवस्वरूप सद्गुरू जनार्दन स्वामी गुरुमावलीच्या कृपेने भगवान आशुतोष महामृत्युंजय सर्वेश्वराच्या भगवान भावेश्वराच्या कृपेने श्री भगवान भावेश्वर महादेव मंदिराची प्राणप्रतिष्ठा आणि भगवान श्री जनार्दन स्वामी आणि भगवान मारुतीरायाच्या प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिनानिमित्त चाललेल्या भव्य दिव्य जपानुष्ठान सोहळ्यातील आपण सर्वजण त्या कार्यक्रमासाठी सहभागी झालात. सर्व अनुष्ठानार्थी भाविक बंधू भगिनी बालगोपाल बालकन्या सर्वांना व्यासपीठावरून माधुगिरी बाबाचा नमस्कार आहे. जय जनार्दन आहे. भगवान श्री संतोष गिरजी महाराज, श्री श्रवण गिरजी महाराज, श्री जयराम गिरजी महाराज, श्री राघव गिरजी महाराज, श्री अरुण गिरजी महाराज, श्री रमण गिरजी महाराज, सर्व भगवंताला ओम नमो नारायण आहे. भजनी मंडळामध्ये ईश्वर महाराज, विठ्ठल महाराज, हरिभक्तपरायण मंडळी कोणी पाहत असतील त्यांना जय हरी, जय जनार्दन, रामकृष्ण हरी. प्रक्षेपण करणारी मंडळी आहे, रामभाऊ आहे.
सर्व मीडिया किंवा मंगेश आहे, दिलीप भाऊ आहे, विलास आहे, सर्व चांगल्या प्रकारचं प्रक्षेपण करताय, जरी इथं इंटरनेट नसलं तरी, आणि चांगले लोक पाहत आहेत. सकाळची वेळ आहे, प्रसन्न असं वातावरण आहे, वनराई फुललेली आहे, वसंत ऋतू चालू आहे आणि सगळं वातावरण सुप्रसन्न आहे, स्वच्छता आहे, झाडझूड आहे. म्हणून देव सर्व सेवाधारी मंडळींना, स्वयंसेवक मंडळींना नमस्कार आहे, जय जनार्दन आहे. तुमच्या श्रद्धेला त्रिवार वंदन आहे. जोपर्यंत आम्ही आहे तोपर्यंत झोप कमी, काम जास्त, म्हणून आमच्या लोकांना जास्त दिवस ठेवत नाही कोणी, 8 दिवसाच्या पुढं नाही. आणि म्हणून तुम्ही आता लवकर आवरा, 3रा दिवस झाला. आता फक्त बोटावर मोजणे आहेत का, काही बोटावर मोजत असेल किती दिवस झाले काय. अजून 5 दिवस कायला वाटतं चालू द्यावं बरंच. श्रद्धेचा भाग आहे, म्हणून तुमच्या श्रद्धेला त्रिवार वंदन आहे. एक महाराज लोक मंडळी येऊन चांगल्या प्रकारचं भजनाच्या माध्यमातून, ग्रंथाच्या माध्यमातून आपल्याला चांगलं आणि सदुपदेश देत आहे. सर्व महात्मा मंडळीला धन्यवाद आहे. गुरुमाऊलीचं कार्य असं सतत चालू ठेवण्यासाठी परंपरानाम वर्णानाम गुरुवर्य, गुरुदेवाची परंपरा आहे, ती परंपरा चालवण्याचं आपण उत्तरदायी आहोत. आपल्यावरती जबाबदारी आहेत. आश्रमाचं कार्य सांभाळून आता 400 किलोमीटर इथून गोपी म्हणा, सोनगिरी म्हणा, तिथून येणं जाणं थोडंसं अवघड आहे, प्रवास आहे. आणि म्हणून देव सगळ्यांना वंदन करून अनंतकोटी ब्रह्मांड चक्रचालक भगवान श्री जनार्दन आपल्या प्रिय भक्त अर्जुनाला श्रीमद भगवद्गीतेचा 8वा अध्याय अक्षर ब्रह्मयोग समजून सांगताना 14व्या श्लोकामध्ये भगवान सांगताय, ते भक्ती ज्याच्या अंतःकरणात भक्ती आहे त्याचं वर्णन करताय. अनन्य चेता सततम, ज्याच्या चित्तामध्ये शरीर वेगळं आहे, शरीरामध्ये असणारं मन वेगळं आहे, मनाला प्रेरणा देणारी बुद्धी वेगळी आहे आणि त्याच्या पुढं चित्त आहे. म्हणून सकाळच्या पायी हे माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध कर. नामस्मरणानं तुमचं मन शुद्ध होऊन राहिलं. स्नान संध्या करतायत, शुद्ध आचरण करतायत, तर तुमचं शरीर शुद्ध होऊन राहिलं. आणि वेगळ्या महात्मा लोकांचं वचनामृत, ग्रंथाचं वचनामृत, संत वचनामृतानं तुमची बुद्धी शुद्ध होत चालली. आता फक्त ते चित्तापर्यंत पोहोचलं पाहिजे. म्हणून सकाळच्या पायी हे माझे दंडवत, आपुलाले चित्त. तुमच्या चित्तात काय चालू आहे कोणाला सांगता येतं का? सांगता येत नाही. ते शुद्ध झालं, मग त्याच्यामध्ये राग नको, काम नको, क्रोध नको, मद नको, मत्सर नको. हे संपूर्ण गेलं की मग चित्त शुद्ध होतं. भगवान बुद्धांना सम्यक ज्ञान झालं, आत्मसाक्षात्कार झाला, तर एका सदशिष्याने विचारलं की नेमकं तुम्हाला काय झालं, आत्मसाक्षात्कार म्हणजे काय? तर भगवान बुद्धांनी सांगितलं की आत्मसाक्षात्कार ही गोष्ट सांगायसारखी नाही, पण सांगायसारखी एक गोष्ट आहे की माझ्यातून विकार निघून गेले. कोणत्याही प्रकारचे काम नाही, क्रोध नाही, लोभ नाही, मत्सर नाही. निर्वैरम शांतम निर्वैरम समदर्शना. तर त्याला पटलं नाही त्या शिष्याला. अशी जिज्ञासा जरूर असावी. बुद्धांना पण कळलं की, भगवान बुद्धांना पण कळलं की याचं समाधान झालेलं नाही. मग चालता चालता असं शेतातून चालले असताना आता आंबा खाली पडला तर घेतला तर काय हरकत आहे. किती जरी चांगला इमानदार माणूस असला तरी पण हरभऱ्याच्या शेतातून गेल्यानंतर जर टाळाची एक तिरमी उपटणारच, भुईमुगाची सुद्धा उपटणारच. हा शेतकऱ्याचा धर्म आहे. कायच पीक एक तिरमी खाल्ली तर.
आंबा पडला म्हणून त्यांनी घेतला. तो शेतकरी आला, साधू झाले, चोरून आंबे खातात, अमुक करतात, अमुक करतात. भगवान बुद्धांना खूप शिव्या दिल्या. शांत बसले त्या आंब्याच्या झाडाखाली, काहीच बोलले नाही. शिष्याला राग आला की आपल्या गुरुदेवाचं एवढं शिव्या देऊन राहिलं होतं. त्यानं सांगितलं थांब. ते म्हणे महाराज मी इतक्या शिव्या दिल्या तुम्हाला ऐकायला येत नाही का? ते म्हणे मला ऐकायला येतं, सर्व ऐकलं मी तुझ्या शिव्या. मी खाली पडलेला आंबा फक्त घेतला, खाल्ला नाही. मग मी एवढ्या शिव्या दिल्यात तुम्हाला काही वाटत नाही? नाही, हे बघा हे तुझा आंबा आहे, हे घेतो तुझं. म्हणे घ्या महाराज, आता काय हरकत नाही. म्हणे बाबा तू एवढ्या शिव्या दिल्या ना, मी त्या घेतल्याच नाही. तुझा आंबा तुला दिला ना परत, त्या शिव्या जर मी घेतल्या असत्या आणि मी शिव्या दिल्या असत्या तर मग ते घेतल्या असत्या. तुम्ही पहा अंगात आहे ते भवानी येतेच भांडायच्या वेळेस, त्याने एक शिवी दिली तर आपण दोन. मग सांगितलं भगवान बुद्धांनी की माझ्यातला क्रोध गेला, मला जी निर्वैर शांतता प्राप्त झाली, चिदानंद रूपम शिवहम शिवहम, मला जो चिदानंद प्राप्त झाला तो विकार ना. आता तुम्ही जमीन झाडली, आश्रम झाडला, पहिली घाण निघून गेली ना, चित्तामधून ही सुद्धा घाण आहे. म्हणून श्रीमद भगवद्गीतेला संसार मल नाशिनी म्हटले. भगवान महर्षी व्यासांनी गीतेचं महत्त्व सांगताना संसार मल नाशिनी असं सांगितले. असं तुम्ही झाडझूड केली तर किती प्रसन्नता वाटते. तसं या चित्तामधून काम गेला, क्रोध गेला, लोभ गेला, तर मग आता हे थोडंसं ही फार मोठी अवस्था आहे, तुमच्यासारख्याला शक्य नाही, पण प्रयत्न केला पाहिजे. साधका करताय आणि म्हणून अनन्य चेता, दुसरं नको. तुमच्यासारख्यासाठी एकच आहे की विषयापासून थोडं दूर झडझडून वाहिला निघ या भक्तीच्या वाटेला, ते बी पावसी अव्यंगने धाम माझे. भगवंताच्या धामाला जायचं आहे, थोडं संसारातून दूर. शास्त्र असं सांगतं की ग्रहस्थाश्रमाने किमान वर्षातून 21 दिवस तरी वानप्रस्थ आश्रमासारखं राहिलं पाहिजे. आता काशीनाथ बाबा जसं वानप्रस्थ आश्रमाचं कार्य करतायत, ते गुरुदेवांचं कार्य करतायत, त्यांच्या सवानी ते थोडं 15 दिवस किंवा 21 दिवस. वानप्रस्थ म्हणजे खायप्याची चिंता नाही, जे मिळेल ते, कसल्याही प्रकारचं बंधन नाही. तुम्हाला काही बंधन आहे का? फक्त नियमात राहायचं, हाच बंधन आहे. खायप्याची काही चिंता आहे का? कशाची चिंता नाही, दुसरी काही नाही. एकच करायचं आहे, एकनिष्ठ भाव माझा सद्गुरु चरणापासी, त्यात सर्व तीर्थ आले गंगा यमुना काशी. एकनिष्ठ भाव माझा सद्गुरु चरणापासी, त्यात सर्व तीर्थ आले गंगा यमुना काशी. आज मजला दर्शन घडले, पूर्व उदयाले, नर नारी उभे रिद्धी सिद्धीच्या दासी, त्यात सर्व तीर्थ आले गंगा यमुना काशी. एकनिष्ठ भाव माझा सद्गुरु चरणापासी, त्यात सर्व तीर्थ आले गंगा यमुना काशी. आसुनी नसावे, नसुनी असावे. थोडं अवघड आहे समजायला. संसारात राहा, पण संसारात राहू नका. आसुनी संसारी जीवे विभुकारी, आसुनी संसारी जीवे विभुकारी, आसुनी संसारी जीवे विभुकारी, आसुनी संसारी जीवे विभुकारी. वेदशास्त्रो भारी पाय सादा, वेदशास्त्रो भारी पाय सदा. हरी मुखे मारा, हरी मुखे मारा, हरी मुखे मारा, हरी मुखे मारा. संसाराची प्रवृत्ती थोडी बाजूला जाईल ना, प्रवृत्तीवर निगड वाहून संसारातून दूर आला थोडं 8 दिवस कोण.
उठा लवकर, काम करा, बाजार घेऊन या, येताना मला जर उशीर झाला तर कुकर लावा वगैरेतून तुम्ही जड बाजूला झाले ना. झडझडून वाहिला आणि थोडे वाहिले झालेत तुम्ही आता. आणि म्हणून प्रवृत्तीवर निगड झाली. हे असून संसारात आहे तुम्ही, पण त्याच्यापासून थोडं दूर, काही वेळ, काही काळ, काही दिवस थोडं त्याचा विसर पडला पाहिजे. आणि म्हणून देह सद्गुरू जनार्दन स्वामींनी ही अनुष्ठानाची प्रक्रिया काढली. प्रवृत्तीवर निगड व्हावून थोडी प्रवृत्ती दूर ठेवायची. काय ते प्रवृत्ती महाराज, अरे बाबा इतके अटॅचमेंट आहे का काही विचारताच सोय नाही. ती मोटरसायकल असते, तिला एकच आरशाची गरज आहे, 2 आरशे लावतात. एकाच डिक्कीची गरज आहे, 2 डिक्क्या लावतात. सगळेच ॲसेसरी वाढली की वेग कमी. किती गोड आहे. तुम्ही जास्त तिला ॲसेसरी लावली, जास्त तिचं वजन वाढलं तर तिचं वेग कमी होऊन जातं. तसं संसाराचं आहे. जितकं तुम्ही ॲसेसरी वाढणार, 250 वस्तू लागतात संसाराला व्यवस्थित चालवासाठी. आता तेवढ्या पाटणी माझ्या पण सांगतो. मी सहज पाहिलं का आपल्याला आश्रमात जायचं आहे तर काय काय न्यायचं, तरी 30-35 आयटम झालेत. काय लागतं सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत आमचं संन्यास धर्माचं. उठलं का ब्रश लागेल, उठलं का हाताला साबण लावावं लागेल, असं 20-25 आयटम माझ्याकडे लिहिलं असतं. म्हणून 100 बका 1 लिखा. 4था कुंभमेळा आहे तरी तुम्हाला रजिस्टर सापणार आहे. पहिल्या कुंभाला काय खर्च आला, काय जिरे किती लागले, हळद किती लागले. आता हे गुरुजी लोकांना शिकवणं म्हणजे मला तर थोडंसं अवघडच वाटतं बा. हे काशीनाथ बाबांना सांगितलं की मागच्या वर्षीची किराणा यादी द्या, ते म्हणे नाही. बाबासाहेबांनी घटना लिहिली नसती तर प्रत्येक मंदिराची प्राणप्रतिष्ठेची विधी लिहिलेली आहे. या मंदिराला किती खर्च लागला, खर्च तर नाही म्हणा, पण किराणा किती लागला, काय लागलं लिहिलं पाहिजे. माझे गुरुजी म्हणायचे की तू सारखं लिहित राहतो. मी वहीत कधीच लिहिलं नाही. असे फोल्डिंग करायचं, 2-3 पानं घ्यायचे पेजेस, त्याच्यावर एक नोट्स लिहायचे. अशा 2-2, 3-3 नोट्स असायचे. आणि मग माझे मित्र म्हणायचे परीक्षा टायमाला दे रे मला वाचायला, घे बाबा. विशेषतः काय माझ्या भगिनी असायचं तू लिहिलेलं असतं. ते आमचे गुरुजी म्हणायचे तू ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेजचा क्लार्क आहे, सारखं लिहित राहतो. लिहायची सवय जनार्दन स्वामींनी लावली. रात्री आले 12 वाजता, भाऊ म्हणे आपल्याला तांदूळ घ्यायचे, पैसे किती शिल्लक आहे तुमच्याकडं. आता निवृत्तीनाथ महाराज यात्रेला आले रात्री 12 वाजता. मी रजिस्टर आणलं, बाबाजी एवढं खर्च आहे, एवढं राहिलेलं आहे, एवढी शिल्लक आहे. त्यावेळेस काय आश्रमाची एवढी प्रगती नव्हती. 2-5 हजार झाले की बाबाजीला खूप वाटायचे. 5,000 शिल्लक आहे भाऊ, काम करून आश्रम चालून. तर म्हणलं 5,000 रुपये आहे शिल्लक, दाखवा वही दाखवा. तेवढ्या रात्री ती वही आणून दाखवली. म्हणजे तुम्ही दररोज लिहिता का? म्हणे हा बाबाजी. बाबाजीला विनोदानं सांगितलं की बाहेर जायचं असलं तरी ध्यानात आलं तर वही अगोदर लिहायचं आणि मग बाहेर जायचं. मग पाठ थापडली. हेच पाहिजे बाबा, 100 बकानी 1 लिखा पाहिजे. आता तांदूळ घ्याय, आता तांदूळाचं काय गमतीचा जनार्दन स्वामीची गंमत सांगतो तुम्हाला. मला त्यांचं चरित्र आवडतं, संत चरित्र आवडतं, तुम्हाला पण आवडत असेल. आता तांदूळ घ्यायचे ते एका व्यापाऱ्याला बोललो आम्ही, लेकराला तांदूळ कधी. तर त्यावेळेस ज्वारी 250 रुपये क्विंटल होती. त्यानं सांगितलं बाबा ती 550-600 रुपये क्विंटलचा तांदूळ आहे. बाबाजीची हिंदी कशी होती, शेठ ऐसा मत करो, कुछ कम करो. क्या है, बच्चे लोगों को नस्ल असले को बात करना चाहिए. इसलिए माधव बाबा यांना समजून सांगा बाबा, मला काही एवढी हिंदी येत नाही. मला शेठ जरा कमी करा पैसे. नाही जनार्दन स्वामीजी देतील ते. आता ज्वारी 250 रुपये क्विंटल होती, तरीच बाबाजीने सांगितलं 300 रुपये क्विंटलनं दे.
तरी त्यानं दिले. नाही छाप लागेल दिलं तरी चालेल, थोडे पिवळे तांदूळ असले तरी चालेल, पण ते तांदूळ मला आणून दाखवा अगोदर. काय दक्षता आहे, कोणी खाल्ले तांदूळ? ते तर 75 वर्ष फलाहारी होते. कोणासाठी? म्हणून द्या हो अंतःकरणामध्ये अशी जनकल्याणाची अत्यंत तळमळ असणे त्याला संत म्हणतात. संत कोणा म्हणायचे गुण. गुणवंत आहे त्यांना, संत कोणा म्हणायचे गुणवंत आहे त्यांना, संत कोणा म्हणायचे गुणवंत आहे त्यांना, संत हो. कोणा म्हणायचे गुणवंत आहे त्यांना. म्हणलं बाबाजी 250 रुपये क्विंटल ज्वारी आहे, तुम्ही म्हणतात 300 रुपये क्विंटल. म्हणून पाय दिलं तर दिलं, नाही तर नाही दिलं तर नाही. पण त्या शेटनं सांगितलं नाही. जनार्दन स्वामीचं म्हणलं आहे ना, शब्द आहे ना, आईशे निरंतर एक वटले, भगवंताशी एक रूप झालेले, भगवंत सर्व ठिकाणी, वासुदेव समती समात्मा सुदुर्लभ, सगळ्या गटी परमेश्वर पाहणारा, आईशी निरंतर एक वटले, जे अंतःकरणी मजशी निगटले. आता तुम्ही आवळ्याचे वेगवेगळे प्रकार करतात, गोळा आंबा किती चिकट असतं खाताना. आईशी निरंतर एक वटले, जे मजशी निगटले. काही दाताला काही त्रास आहे का? गोळा आंबा खाताना निगटले, आपाप थोडं चावलं की नव्हती जात. तसं जे अंतःकरणी मजशी निगटले, मीच होऊन आटले, मग ते ईश्वर स्वरूप होतात. शिव स्वयंभो हे गुरुदेवा, शिव स्वयं हे गुरुदेवा, भक्तांना हो दर्शन द्यावा. डम डम डमरू वाजविता, या जनार्दन देवा, देवा या जनार्दन देवा, देवा या जनार्दन देवा. 2 मिस्त्री 2 तंत्री, पुढचं कवसात. एका महिन्यात 2 तलवारी. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय. म्हणून देह आयशे निरंतर एकवट, अनन्य चेता सततम योमा स्मरते नित्यशा. म्हणून देह थोडं बाजूला सरून अनुष्ठान वगैरे करून आणि मग तुम्ही संसारात जा. संसार बाधक नाही, अवघाची संसार सुखाचा करीनं, आनंदे भरीनं तिन्ही लोक. संसाराची कोणीच निंदा केली नाही. संसाराची व्याख्या वेगवेगळ्या केल्या असेल कोणी, पण संसाराची निंदा नाही. करा तुम्ही, जरूर करा, केलाच पाहिजे. शरीराचा धर्म आहे तो. पशुपक्षी पण करतात ना संसार. आता मेल फिमेल एका ठिकाणात, काही समूहानं राहतात पक्षी, त्यांनासुद्धा संसार कळतो. हिंस्र प्राणीसुद्धा समूहानं राहतात, दोघं राहतात बरोबर. वानराची टोळी पहा त्याच्यात, त्यांनाच केलं आहे. संसार म्हणजे फक्त विशेष नाही, सर्व प्रकारची आसक्ती. आणि म्हणून देह याच्यापासून थोडं दूर जाऊन थोडं आनंदाचं काहीतरी दुसरं एक स्थान आहे ते समजून घेण्यासाठी. संसारात आनंद नाही असं नाही. श्रीमद भगवद्गीतेच्या 17व्या अध्यायात सांगितलं की विषयाचं सुख घेताना अमृतासारखं वाटतं, म्हणजे त्याच्यात सुख आहे. विषयाचं सुख घेताना ते अमृतासारखं वाटतं, पण जास्त जर भोगलं तर परिणामी विषमय होतात. जास्त भोगलं तर परिणाम विषात आहे. आणि त्या संसाराचा त्याग करणं किंवा विषयाचा त्याग करणं प्रथमदर्शनी विषमय होतात. संसाराचा त्याग करणं किंवा विषयाचा त्याग करणं म्हणजेच प्रथमदर्शनी विषासारखं येते, पण परिणामी अमृतम पम. जनार्दन स्वामीने संसाराचा त्याग केला, परिणाम काय झाला? हजारो लोकांचे संसार सुखाचे झाले. परिणाम तुमच्या आमच्या सर्वांचे जन्म सार्थक झाला की नाही? परिणाम काय झाला? त्यांना किती त्रास झाला संसार सोडताना, विषयाचा त्याग करताना. म्हणून देह धडधडून वाहिला आणि थोडं बाजूला होऊन आणि हे अनुष्ठान म्हणा, नित्यनेम म्हणा,
केलं पाहिजे. नित्यनेमनामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयाजवळ. आणि म्हणून द्या हो जे विषयाची तिळांजली देवोनी, म्हणजे तुम्ही थोडं विषयाला बाजूला ठेवलं. आश्म असतो, कोणी वारल्यानंतर 10व्याच्या दिवशी दगड असत, त्याश्म तिळ घेतो हातामध्ये, काळे तिळ, आणि त्याच्यावर पाणी टाक, त्याला तिळांजली म्हणतात. आता तुमचा आमचा संबंध नाही. आता तुम्ही तुमच्या कार्याला निघून जा. कुठं कोणी कैलासवासी म्हणतं, कोणी स्वर्गवासी म्हणतं. देव जाणे स्वर्गात जाता का कैलासात जाता, पण म्हणतो आपण. आणि आता तुमचा आमचा संबंध आहे असं विषयाच्या बाबतीत ज्यांनी तिळांजली दिली त्या विषयाला आपण पण 7 दिवस 8 दिवस तिळांजली देऊनच आलात. आणि म्हणून द्या हो इथं आल्यानंतर काय करायचं. म्हणून या ठिकाणी श्री नित्यनेम विधीमध्ये पहिला मंत्र आहे भगवान शिवाचा, ओम मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शांभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः. दुसरा मंत्र आहे अच्युतं केशवं विष्णुर्हरि सत्यं जनार्दनं हंसनारायणं चैवमेकम्. अष्टकं नाम शुभं केशवं क्लेशनाशाय दुःखनाशाय माधव श्रीहरि पापनाशाय गोविंद मोक्षदायक. हा चंद्रकांत नावाचे 3 भाग एक ग्रंथ आहे, जरूर वाचा. वरिष्ठराजाला भगवान वामदेव ऋषींनी सांगितलेला हा संवाद आहे, आणि त्या संवादामधून हा मंत्र सांगितला आहे. गुरुमाऊलींनी सांगितलं की माझं बाबा हे 3 ग्रंथ वाचा. म्हणजे आम्ही वाचलेत. काय सांगितलेलं वाचलं पाहिजे महाराज. वाचन संस्कृती फार चांगली आहे, काय सांगायला पाहिजे. आता कधी वाचलेलं आहे विद्यार्थी अवस्थेत, कधीतरी ध्यानात येतं. आता तुम्ही कॅसेट भरून ठेवले आता प्रवचनाच्या, कधी तुम्हाला ऐकता येईल ना. आंबे तोडता तोडता ऐकता येईल, आंब्याला पाणी भरता भरता ऐकायला येईल, आवळे विकताना सुद्धा ती ऐकता येईल. कधी कुठेही स्वयंपाक करताना ऐकता येईल. तसं वाचलेलं कधी ना कधीतरी आपल्या मनपटलावर ते कोरले जातं. मोबाईलमध्ये पाहून नाही. मला काल एक शास्त्रज्ञ आला, अभ्यासू आला, आणि मोबाईलमधून पाहून अभ्यास होत नाही बाबा. त्याला ग्रंथातूनच झालं पाहिजे. मग बरोबर बाबा, ग्रंथकृपा सांगितली माऊलींनी. त्याला ग्रंथाची कृपा पाहिजे, त्याच्यामधून पाहून अभ्यास नाही होत म्हणे बाबा. हे मी सिद्धांत सांगतो तुम्हाला, म्हणजे सिद्धांत पटवून देतो. मुलं ऑनलाईन अभ्यास करतात मोबाईलनं, तर ध्यानात नाही राहत त्यांच्या, कारण ते अक्षर त्यांच्या मनपटलावर जापर्यंत जातच नाही. घडीत आडोटायचे ते. आता आम्ही कीर्तनाची मालिका पाहतो, तर काही मालिका पाहावंच लागतात. साबणीची आडोटायच पाहावंच लागते. काही गरज नाही त्याची, पण नाही विलाज नाही. आता तोपर्यंत दुसरं काम करायचं, नाहीतर बंद करून ठेवायचं. म्हणजे आवाज बंद करून ठेवायचा आणि दुसरं काय काम करायचं, जसं फराळाचं करायचं, काही करायचं. तोपर्यंत काही विलाज नाही त्याला. म्हणजे मन स्थिर तर नाही राहत. मन स्थिर राहत नाही. अभ्यास समर्थोची मत्कर्मं परमव. अभ्यासानं स्थिरता येते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका ग्रंथाचं अध्ययन करत असताना त्यांची पत्नी आली आणि सांगितलं, अहो जेवून घ्या. ताट भरून ठेवून द्या. टेबलवर ताट ठेवून दिलं. वाचायमध्ये एवढे दंग झाले महाराज. 14 घटना अभ्यास केला संपूर्ण विश्वाचा, आणि आपली राजघटना लिहिली. सोपी गोष्ट आहे. काय प्रकांड बुद्धी असते. नमस्तुते ते व्यास विशाल बुद्धी. अशी विशाल बुद्धी असते काहींची महाराज, देवाची कृपेनं. ती वाचण्याच्या नादामध्ये एवढं दंग झाले, एवढं वाचून वाचून शेवटी त्या पुस्तकावर डोकं ठेवून झोपले. सकाळी सौभाग्यवती आल्यानं सांगितलं, अहो साहेब तुम्ही जेवले नाही रात्री. अहो म्हणे मला ध्यानच नाही. मला सांगा आपली अवस्था होईल. याला अभ्यास म्हणतात. पहिले जेवून घ्या, पहिले फराळ, मग जप पाहू. कशाला महत्त्व दिले. ऐशी निरंतर एक वाटले. असं भगवंताशी एकरूप झालं पाहिजे. एवढं नाही, पण थोडं तर त्यातला थोडा अंश, 1/10 वेळ, 1/10 उत्पन्न, जे काय असेल ते. म्हणून या ठिकाणी द्या हो त्या चंद्रकांत ग्रंथामधून बाबाजींचे बहुतेक प्रवचनाचे दृष्टांत त्यातलेच आहे. चांगलं आहे.
गुजरातीमध्ये होतं ते, पण त्याचं भाषांतर झालं हिंदीमध्ये, नंतर मराठीमध्ये झालं. जरूर वाचा जर तुम्हाला मिळाले तर. आणि त्यामध्ये भगवंतानी हे 8 नावं लिहिले आहेत. अच्युतम केशवम, हे वरपशु राजा, या 8 नावाची विशेष आणि विशेष महती आहे. अच्युतम केशवम, अच्युत नाव असं आहे भगवंतानं की त्यांनी आपल्या भक्तासाठी असं उच्च स्थान निर्माण केलं, तिथून परत यावं लागत नाही. यद्गत्वा निर्वंतत धामम परमम मम, 15वा अध्याय. तिथे गेल्यानंतर परत येणं जाणं नाही. कारण आद्य शंकराचार्य भगवंतांनी सांगितलं की पुनरुपी जननम पुनरुपी मरणम पुनरुपी जननी जठरे शयनम, इह संसार आहे. हा संसार आहे. विरक्त करता हा संसार आहे. पुनरुपी जन्माला येणं आणि पुनरुपी जाणं. देवा, हे संसार आहे खलदोस्तार आहे, याच्यातून मला दूर कर, या संसारातून मला मुक्त कर. असे जे भगवंताचे अनन्य भक्त आहेत, त्यासाठी मी आज ते स्थान निर्माण केलं. मग त्याला कोणी वैष्णवपर्यंत ते लोक गोधाम म्हणतात, भगवंताचे म्हणतात स्वर्गधाम म्हणतात, भगवंताचं स्थान म्हणतात. त्या स्थानाला तो घेऊन जातो. त्या स्थानाला घेऊन गेल्यानंतर ज्या वेळेस त्याला गरज वाटते, आता भूतालावर जायचं आहे, नामदेव महाराज चला आता आपल्याला जन्म घ्यायचा आहे, तेव्हा देवाला फार त्रास असतो. आई कडू आंबट गोड तिखट खाते आणि मध्ये त्याची कातडी मुलायमान असते, इतक्या त्रास होतो त्या गर्भाला. मध्ये भयंकर तिखट खाल्लं तर त्याच्यामध्ये आग होते. ते किती नाजूक असतात आतडे. लहान मुलगा जन्माला आला तर फार त्रास आहे तिथं. आणि शिवाय 9 महिने 9 दिवस ती चांगली जागा नाही ना. विष्टामूत्रामध्येच आपला जन्म आहे. म्हणून त्याला वीरधी सांगितलेले आहे. सुतुक म्हणतं ना, ते तिथून त्या जागेतून आलेलं आहे. अधोदारे उपजवी माता पिता. अधोदारे ते सगळ्याला माहिती आहे. अधोदारे उपजवी माता पिता, अधमदारे न उपजिता तो गुरु शिष्याचा सक्का पिता. एकनाथी भागवत. म्हणून त्या धामाला घेऊन जातो. जो असे भक्ती करतात, माझं नामस्मरण करतात, हरी स्मरणम हरी रामभाऊची झोप नाही झाली वाटतं, बाबाची पण नाही झाली. हरिस्मरणम नित्य जो हरी हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करे. असं हरी 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 मंत्र हा शिवाचा. आणि म्हणून देव, अशा भक्तासाठी मी अच्युताचं स्थान केलं. केशव नावाचा समते वरपशु राजा की 3 प्रकारचे क्लेश माणसामध्ये आहे. आता तुम्हाला सगळ्याला वाटतं की आपण नामस्मरण करावं, भक्तिमार्ग, पण तुमच्या भावाला वाटतं का? सक्का भाऊ आहे, एकाच रक्तमूत्रातून निर्माण झालेले 2 जीव भिन्न आहे. तिचा मोटरसायकलवर सोडून देतात, तू जाय बाबा माल नाही तर. काही म्हणतात आम्ही नाही त्या भानगडीत पडत. आता हे करून राहिले भानगडी आहे आणि ते तिकडं मारामारी करत ते भानगडी नाही. काय शब्द निघाले महाराज. तिकडे काही भांडणं झाले, तिकडे काय शाळा झाली. अरे शाळा काय शाळा झाली तिकडे? शाळेचं एवढं डिव्हॅल्युएशन. अरे राम राम, ती सरस्वतीचं मंदिर आहे आणि तिथं भांडणं. काय शब्द वापरते आणि काही सांगता येत नाही. विचारूच नका. म्हणजे माझं मन एकाग्र होत नाही. वय वर्ष 65. मग आमच्यासारख्यानं सांगितलं की थोडासा काय अभ्यास करा. काय अभ्यास करायचा? अशी फुलवात लावा, त्या ज्योतीकडं एकटक लावून पहा आणि नामस्मरण करा. आता त्या म्हाताऱ्याच्या समोर ज्योती नावाची मुलगी राहत होती. ते म्हणे बाबा त्या ज्योतीनं टक लावून पाहून दिलं पाहिजे ना. काय म्हणावं याला? डोकं काम करत नाही. मग आम्ही कधी कधी असं कळत नसलं ना डोक्याला हात लावतो. काय करा, डोकं फोडावं की यांच्यासमोर. बाबाजी म्हणे काय सांगावं या लोकांना, हे आडदांड लोक. बाबाजीची भाषा आहे. म्हणून देव अच्युत केशव हा क्लेश आहे. एकाग्र मन होत नाही, क्लेश आहे. त्याचा अभ्यास केला पाहिजे. मनष्टानी इंद्रियानी प्रकृती स्थानी तर कर्षते. जो अभ्यास केला आपण जीवनभर. आता आमच्याकडे एक काटे बाबा होते,
वय वर्ष 97, 3च धावा बाकी होत्या सेंचुरीला. तर आम्ही असं कार्यक्रम करून या भागात कार्यक्रम करत रात्र व्हायचे, 2 वाजले रात्री. ते आम्ही इथून गेलं तरी स्नान विधीन मग झोपायचं, परत 1 तासानं परत उठायचं. असं नित्यनेमामध्ये स्थित असणाऱ्या शरीराला सवय असल्यामुळं ते पण 2 वाजता आंघोळ करायला. बाबा अभी तो 2 बजे किंवा स्नान क्यों किया? माझं गिर बाबा सपन में बुड्ढी आई थी बोले. त्यांचं चूक नाही. 97 म्हणजे 50-55 वर्ष सानिध्यात राहिल्यानंतर तेच येईल समोर. ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यम योगिनो यश्चंतन विदु सुरासुरा देवै तस्मै नमः. पश्यन्ति यम योगिनो, ती जे आपण पश्य म्हणजे पाहणे, जे पाहिलं जे अनुभवलेलं आहे तेच स्वप्नात येणार. आणि म्हणून देव हा एक क्लेश आहे, मन स्थिर होत नाही. करायचं प्रयत्न. मन चंचल आहे सगळं बरोबर आहे, म्हणून त्याला स्थिर करण्यासाठी ते भगवंताच्या नामावर, भगवंताच्या आणि मूर्तीवर स्थिर करावं. हा एक क्लेश आहे. तुम्हाला वाटतं ध्यानामध्ये आपली मूर्ती काय येत नाही, लवकर नाही येणार देव. पहिल्यांदा डोळे मिटले तर अंधार काळा दिसेल प्रकाश. जसं जसं तुमचं नामस्मरण वाढेल तसं प्रकाश वेगवेगळा दिसेल तुम्हाला. मग पिवळा दिसेल, लाल दिसेल, स्वच्छ पांढरा प्रकाश दिसला. आमच्या श्रवणगिरी बाबाला विचारलं जनार्दन स्वामीने, तुला ध्यानात काय दिसतं? त्यानं सांगितलं की माझ्या स्वप्नामध्ये माझ्या समजात भगवान शंकराचं तांडव नृत्य दिसतं. बाबाजीने पाठ थापटले, बरोबर चांगलं आहे. तुझं मन शुद्ध असेल तर अशा देवतेचं दर्शन होतं. जनार्दन स्वामी ध्यान करायचे, त्यांच्या ध्यानामध्ये एक स्वच्छ पांढरं पातळ घातलेली एक भगिनी यायची. बाबाजीने विचार केला की आपण यांच्यापासून दूर आहे तर काय येते. मग कळलं की ती दुसरी तिसरी कोणी नाही, ती माता नर्मदा आहे. कारण नर्मदा मातेने बाबाजींना जीवदान दिलेलं आहे. त्यांना अनुष्ठानामध्ये दर्शन दिलेलं आहे. म्हणून ती आहे, ती भगवती आहे, ती कुंडलिनी शक्ती आहे. आणि म्हणून द्यावं हा एक प्रकारचा क्लेश आहे की ध्यानात येत नाही. आता तुमच्या जर खिशात फोटो असेल टिंबाचं म्हणा किंवा होणाऱ्या टिंबाचं म्हणा, तर कसे ते गुदगलनी होईल तर काय होईल? झोपून देईल का तुम्हाला? ती नाही झोपून देणार. बरोबर आहे का नाही? ज्याला पटलं ते हसून राहिले. बरं असं नाही सांगा तर झोप येईल. ते जे आहे ती चूक नाही, ती मन पटलावर झालेलं क्रिया आहे ती. म्हणून देव हो काय खिशामध्ये काय ठेवायचं तर नित्यनिमित्त ठेवा, हनुमान चालीसा ठेवा, सरस्वतीचं स्तोत्र ठेवा, काय असेल ते धार्मिक ग्रंथ ठेवा. दुसरं काय काहीमध्ये खूप ते क्रिकेटचे फोटो काही म्हणजे असं तर काय छंद आहे ते क्रिकेटचे फोटो चौकड लावले खिशात, पण तेच झोपीत अंगावर पांघरून गेलं तरी तो बॅट ते अंथरूनच फेकून दिलं. ते आईनं उठवलं, काय करतं? नाही बॅटिंग चालू आहे. का? मनावर ते मग ती झोप नाही. ज्या स्वप्नामध्ये स्वप्नच पडत नाही ती झोप, त्याला सुषुप्ती निद्रा म्हणतात. आता मृदंग वाजायची सवय तिथं कीर्तनात तिकडं मृदंग वाजवलं, झोपला तर तो ते कांबळाच वाजून राहिला झोपेत. कांबळा फाटायची वेळ आली तरी वाजून राहिला. अहो उठा, अरे भक्त महाराज काय करून राहिले? म्हणे मृदंग वाजवून राहिलं. अहो झोपेल तुम्ही. म्हणून हा सुद्धा एक क्लेश आहे. मन स्थिर होत नाही हा एक क्लेश आहे, ध्यानात येत नाही हा एक क्लेश आहे. आणि दुसरा क्लेश सर्वात मोठा आहे. तो क्लेश असा आहे की माया कोणत्या तरी रूपानं कोणाला सोडलं नाही. न योगी न कोणी, न तपस्वी, न कोणाला सोडलं नाही. ती माया म्हणजे भगवंताची सावली आहे. तीपासून थोडंसं अवघड आहे समजायला, पण कोणाला कसली आसक्ती, कोणाला कसली आसक्ती, मग लौकिक असो पारलौकिक असो, कोणाला धनाची, कोणाला कशाची, कोणत्या तरी रूपानं ती माया येतेच. आमच्या क्षेत्रातले सर्व संन्यासी मंडळीला सुद्धा मोठमोठ्या पदव्या वगैरे ती मायाची. याच्यापासून दूर जाणं फार अवघड आहे महाराज. ती माया फक्त निष्काम कर्मयोगापाशी स्थिर होते. म्हणून त्याला नेती म्हटलं. ते सुद्धा नमस्कार करतं, काही यायचं असेल तर चांगल्या रूपाने ये, असं
सत्कार्याच्या रूपाने ये, दुसरं नको मला, दुसरं रूप नको मला. त्याजोनी लौकिक दांभिक जो भजे अनन्य पुष्प परमपूज्य त्यालाच म्हणता येतं. जो भजे अनन्य त्याच्यानं मात्र तिनं हात जोडून सांगितलं त्याने की आई अशा रूपाने येऊ नको, सत्कार्याच्या रूपाने ये. म्हणून देव हा एक प्रकारचा क्लेश आहे. म्हणून हे 3 प्रकारचे क्लेश आहे ते केशव क्लेशनाशाय दुःखनाशाय माधव. मा म्हणजे लक्ष्मी, ज्यापाशी लक्ष्मी आहे तिथं जी लक्ष्मी भगवान नारायणाच्या पायाजवळ आहे तो माधव. केशवा केशवा माधवा हे देवा मधुसूदना. केशवा माधवा हे देवा मधुसूदना. हे देवा मधुसूदना. हे देवा मधुसूदना. केशवा माधवा हे देवा मधुसूदना. केशवा माधवा हे देवा मधुसूदना. मा म्हणजे लक्ष्मी. भगवंताचं लक्ष्मीचीच प्रार्थना नाही करू, लक्ष्मीकांताची प्रार्थना करावी. आपण फक्त लक्ष्मीला बोलवलं तर, फक्त पत्नीला बोलवलं, पतीला बोलवलं नाही तर दोघांना बोलायला पाहिजे. कसं सोडून येतील ते एकमेकाला. सहकुटुंब सहपरिवार इष्ट मित्र सह या लग्नाला. आणि सगळे जर आले तर जेवायची काय व्यवस्था आहे. आमचं जर सर्व परिवार आला तर कौशल्य द्यायची फजिती होऊन जाईल. म्हणून तुम्ही पॉम्पलेट छापत नाही, बरी चांगली गोष्ट आहे. सगळ्या शिष्यासह परशिष्यासह येणं विनोदाचा भाग सोडा. ज्या ठिकाणी भगवती आहे, ज्या ठिकाणी भगवान आहे त्या ठिकाणी भगवती अर्धनारी नटेश्वर. विठ्ठल आहे तिथं रुक्मिणी आहे, भगवान शंकर आहे तर पार्वती आहे, भगवान नारायण आहे तर लक्ष्मी आहे. आणि म्हणून त्यांना बोलावं, मग त्यांच्याबरोबर ते आपोआप येतात. मा म्हणजे लक्ष्मी. मग लक्ष्मी काही एक प्रकारची थोडी आहे. धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, पुत्रलक्ष्मी, पौत्रलक्ष्मी, जयलक्ष्मी, विजयलक्ष्मी, सौख्यलक्ष्मी, मोक्षलक्ष्मी 8 पावलं आली पाहिजे. सोन्याच्या पावलाने महालक्ष्मी आले ओ आले तोता पुराणे. भक्त प्रसन्न झाले सोन्याच्या पावलाने. अच्युतम केशवम विष्णुर्हरी. भगवान नारायणाने म्हणजे विष्णू परमात्माने 10 अवतार घेऊन भक्तांचं धर्माचं रक्षण केलं. म्हणून विष्णुर्हरी. हरी नामामध्ये एवढी शक्ती महाराज. हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करे. म्हणून रामकृष्ण हरी हा मंत्र वारकरी संप्रदायाचं फार मोठा आहे. श्रीरामाचा आचार असावा. श्रीरामाने प्रत्यक्ष धर्माची मूर्ती येते, धर्मविग्रह म्हटले रामरायाला. त्यांचा आदर्श असावा, रामरायाचं अनुकरण असावं, भगवान श्रीकृष्णाचं बोध असावा, ज्ञान असावं. भगवान श्रीकृष्णाचं अनुकरण नाही करू. 16,108 एकामध्ये जेवढी फजिती तर एवढंच कसं होईल. अर्थात त्या पत्नी नाही, त्या श्रुती आहे, त्या भागवतकार सांगतात चांगलं प्रकारचं. म्हणून देव हरी नामामध्ये सर्व पापाचं क्षालन होतं. पापाचे पर्वत भस्मनामामे तृणाग्नी मिळे समरस झाले तैसे नाम केले. आता गवताची गंजी आणि त्याला थोडी चिंगारी लागली तर सगळं खाक होऊन जाते. आम्ही काल परवा गोंधन खेळायला गेलो कार्यक्रमाला, तर तिथं एक शेतकरी भेटले. आता पावसाळ्याच्या अगोदर असे अवकाळी पाऊस होतात. हरभरा सोंगून ठेवला, अशी सुडी मारून ठेवली आणि त्याच्यावर झाकण टाकण्यासाठी
काहीतरी ताडपत्री म्हणा काही घेऊन जायचं, तर मोठ्याने वीज कडाडली तर नेमकी त्या हरभऱ्याची गंजीवर पडली, खाक झालं. आपलं ते 460 व्होल्टेज आहे, ते 4000च्या पुढं व्होल्टेज आहे तिचं. याला लटकलं माणूस तर खाक होऊन जातं, जळून खाक होतं. ती सर्व गंजी जळून गेली. मला सांगा शेतकऱ्याला किती दुःख आहे. कष्ट केलं बिचारानं, जळून गेल्यानंतर काय किती मदत करेल सरकार. सांगत तात्पर्य काय की देव हो की असे संकट येतात आणि सगळ्यावरच येतात. पण त्या परिहारासाठी जसे ती जळून गेली एखादा, तसेच अनेक प्रकारचे पाप असले तर भगवान श्रीहरीचं स्मरण केल्यानंतर ते हरिमुखे म्हणा, हरिमुखे पुण्याची गणना कोण करी, पापाचं पर्वत भस्म नाम अग्नीचं भस्म होऊन जाईन ते. म्हणून हरी शब्दाला असे महत्त्व आहे. अच्युतम केशवम विष्णुर हरी सत्यम जनार्दनम, सत्य तू विठ्ठला, सत्यम सत्यम पुन्हा सत्यम मृदबोध मुच्यते, वेदशास्त्रात परम नास्ती न देव शंकरतात. गुरुजींनी विचारलं की काय शिकवलं, म्हणे हे लिहायचं शिकवलं, आई वाचून दाखव काय शिकवलं. म्हणे वाचायचं नाही शिकवलं, नुसतं लिहायचं शिकवलं. आता काय करू, वाचायचं शिकवू का लिहायचं शिकू? सांगा मी काय करू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू, सांगा मी काय हो. करू. सत्यम जनार्दनम, हे जनार्दन नाव सत्य आहे, भगवंताचं एक नाव आहे. कधी तुम्ही वाचलं तर वाचा जरूर. सत्यसाई बाबाचं फार मोठं चमत्कार होता. संपूर्ण विश्वात त्यांचे भक्त आहेत. सत्यसाईबाबांना ज्यावेळेस सांगितलं की मी साईबाबाचा अवतार आहे, तर तेव्हापासून त्यांची महती वाढली. इतका मोठा आश्रम आहे पुट्टपूर्तीला, 4-4.5 तास लागतात पाहायला, सर्व मोठा आश्रम आहे. आणि त्यांनी चमत्कारावरून लोकांची श्रद्धा वाढवली. जवळून दर्शन झाले. फक्त मला त्रास आहे बाबा असं करायचं, विभूती पडायची खाली, भांड्यात काही नाही, विभूती पडायची. जनार्दन स्वामीला एकदा विचारलं आम्ही की असं कसं काय असतं बाबाजी, हे काय प्रकार आहे? ते सांगितलं बाबा हे काही एका जन्माचं नसतं, ही साधना असते, पण अनेक जन्माची साधना असते. लहानपणापासून जे असे यांच्याकडून असे चमत्कार होतात. त्यांचं नाव सत्यनारायण होतं. सत्यसाईबाबाचं नाव सत्यनारायण होतं. ते चिंची झाडावर गेले का तर खाली लहान लहान मुलं, काल बाबांनी सांगितलं ना श्रीकृष्णाची लीला, गाई गोपाळ यमुनेच्या तीर, कालच करून टाकला. शेवटी असतो काला, पण त्यांना कालोकालही जायचं आहे म्हणून त्यांनी काला करून टाकला. त्यांच्या दृष्टीनं कालच आहे, कारण आता उद्यापासून ते बॅटिंगला दुसरीकडे चालले. सत्या बरं असं आहे ना, पूर्ण नाव म्हणतच नाही, तुमच्याकडं नाहीच. परशुराम नाव आहे तर परश्या, भास्कर नाव आहे तर भास्क्या, माधव नाव आहे तर माध्या. सत्या चिंचेच झाडावर गेला, मला आंबे दे खाली. चिंचेच झाड आलं तर खाली आंबे पडायचे. म्हणलं बाबाजी असं कसं काय? अरे बाबा ही पूर्वजन्मीची त्यांची साधना असते आणि असे चमत्कार करून मग ते भक्ती मार्गाचा प्रचार करतात. किती गोड सांगितलं जनार्दन स्वामी. आणि लोक ह्या चमत्कारालाच बोलतात महाराज. माऊलीनं सुद्धा रेड्याच्या मुखावर हात ठेवला तर वेद मानला, मग चमत्कार झाला, मग लोक माऊलीला मानायला लागले. माऊलीने विचार केला की धर्मकार्य करताना चमत्कार करणं चांगलं नाही. माऊलीला सुद्धा खेद वाटला. निवृत्तीनाथ महाराज गुरुदेवाचे महाराज, आपले गुरुदेव भगवान जसं समाधान करायचे आमच्या शंकेचं, त्यानं सांगितलं की ज्ञाना, अरे हा समाज आहे, हा अज्ञानांधकार आहे, तमसोर्मा ज्योतिर्गमय मृत्युर्माम अमृतम गमय.
याला असंच लागतं. याची श्रद्धा दृढ होण्यासाठी काहीतरी त्याला चमत्कारच करावे लागतात. जनार्दन स्वामींनी अनेक लोकांना विभूती दिली. त्यांच्यानंतर बी ज्या मंत्राचा त्यांनी जप केला त्या मंत्र, मी देवाचं नाव घेऊन विभूती देतो भाऊ, बरं होतं का नाही होत देव जाणे, मला काही त्याच्यातलं समजत नाही. देवाचं नाव मात्र सत्य आहे. मी त्याचं नाव घेऊन तुम्हाला विभूती देतो. देवाची कृपा असले तुमचं बरं होतं. ज्या अर्थी बरं होतं त्या अर्थी परत परत लोक येतात. मला त्याच्यातलं काही कळत नाही. असे म्हणून सत्यम जनार्दनम, जनार्दन हे नाव असे महाराज. जयकार हे दग्धाक्षरे, क ख ग घ न, कशाचा वापर होतो तोंडामध्ये? क जिभेचा नाही, दाताचं नाही, मधूनच येतो. क ख ग, छ छ ज, कशाचा वापर होतो? जीभ पण लागते, दात पण लागतात. नाही तर दात नसल्यानंतर म्हणा बाबा राम, तो म्हणतो लाम. म्हणा बाबा कृष्ण, तो म्हणतो कुत्न. का की दात नाही. म्हणून हे ज हे दग्धाक्षरे, त्याला जीभ पण लागते, दात पण लागतं आणि स्वर पण लागतो. आता हे थोडं अवघड आहे, तुम्हाला झोप येईल, पण मला सांगावंच लागणार आहे. विष्णू सहस्रनाममध्ये भगवान जनार्दनाचं नाव आहे ते दक्षाक्षरे म्हणून त्यांच्या नावाचं स्मरण केल्यानंतर पापाची होळी होऊन जाते. तृणाग्निमुळे सांगितलं तुम्हाला. म्हणून जनार्दन अक्षरे चार अमा भक्त, भक्ताचे माहेर जनार्दन अक्षरे चार भक्ताचे माहेर. म्हणून द्या हो सत्यम जनार्दनम हंसनारायणम चैवमेकम. प्रत्येक शब्दाचं आता 36 वर्ष झाल्यापासून विधीचं महत्त्व सांगून आहे. भगवान ब्रह्मदेवाने विचारलं की सृष्टी तयार करायची, पण तिचा तरुणोपाय काय? म्हणून भगवान नारायणाने 4 श्लोक सांगितले. चतुश्लोकी भागवत म्हणतात. पण ते 4 श्लोक सांगताना भगवंताने हंस अवतार घेऊन सांगितले. हंस हे ज्ञानाचं प्रतीक आहे. ये हंसावरती बसून हो, हंस नावाचा पक्षी असा आहे म्हणतात ते मानस सरोवरला आहे. आपण काही मानस सरोवरला गेलो नाही. तो फक्त मोतीच खातो. हंस चुनेगा गाना कौवा मोती खाएगा, असं कलियुग आहे. खरंच कौवा मोती खाऊन राहिले. पुढचं नाही सांगत संसार. हंस चुनेगा ऐसा कलियुग आएगा, पिता के संग संग घरी पजामे नाचेगी घर की बाला. चांगला पिक्चर होतं. मी 3 वेळेस पाहिला. काय गाणं आहे? सुख के सब साथी दुख में ना कोई. असे सुख के सब साथी दुख में ना कोई. सुख के सब साथी दुख में ना कोई. मेरे राम तेरा नाम एक साजा दूसरा ना कोई. तेरा नाम एक साजा दूसरा ना कोई. कहता है गोपी राम जिसका है नाम काम, उसके ही संग भाई भाग्य ही भाग्य. किती चांगलं होतं. मुस्लिम असून सुद्धा एवढं भजन चांगलं म्हणलं. 60 वर्षापूर्वी अजूनही लावलं तर लोक डोलतात. असे पिक्चर होते. आता काय नाच मेरी जान धाडा धाडा न, त्याला शास्त्रीय संगीत. प्रत्येक ज्याने आमच्या काळचे पिक्चर सगळ्यामध्ये शास्त्रीय संगीत होतं. आता शास्त्रीय संगीत नाही. आता तर बाबा ते काल परवा आमच्या सवंतगिरी महाराज सांगितलं कुठंतरी DJ लावला आणि पोटरीपासून गेले ते DJ वाजे तर 100 कोंबड्या मरून गेल्या. माणसं पण मरून राहिले धगधग आवाजानं. आम्हाला तर अजिबात सहन होत नाही. जिथं DJ लावलं तर मला तर अजिबात आवडत नाही. पण आता लोक म्हणतात त्याशिवाय तर रंग येत नाही, त्याशिवाय तर गंमत जमत नाही. हंस नारायणम चैवमेकम अष्टकमनाम शुभम केशव क्लेशनाशाय दुःखनाशाय माधव.
श्रीहरी पापनाशाय गोविंद मोक्षदायक. गोविंद हे भगवंताचं एक नाव आहे. गो म्हणजे गाय. गायी पाळायचे देव थोडे मोठे झाले म्हणून आता मग वासरं चारायला घेऊन जातो. नंतर मोठे झाल्यानंतर गायी चारायला घेऊन गेले. तर देवानी वृंदावनामध्ये आणि पायात काही न घालता गायी चारल्या. गो सेवा झाली नाही रामा अवतारामध्ये, म्हणून भगवंताने गवळ्याची घरी अवतार घेऊन गोसेवेसाठी सकाळी गाय घेऊन जायचे, संध्याकाळी यायचे. तर भगवंताच्या अंगावर त्याला गोधूल म्हणतात, त्याला गोरजमूर्त म्हणतो आपण. गाई घेऊन येताना जी गाई चालतात तर जमिनीवरची जी धूळ अंगावर देवाच्या अंगावर पडली म्हणून देवाचं एक नाव पांडुरंग आहे. ती धूळ म्हणजे पांडुरंग. तो कसं झाला की धुळेनं तो भगवंताचा रंग थोडा पांढरा झाला म्हणून पांडुरंग. म्हणून हो सर्व अवतारामध्ये पांडुरंगाचा अवतार श्रेष्ठ मानला जातो. आपल्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत तोच आहे. भगवान नारायण तोच आहे, माधव तोच आहे. क्लेश फक्त नावामध्ये फरक आहे. कलियुगामध्ये आणि कलियुगाचं महत्त्वाचं साधन आपल्या महाराष्ट्रीयन संतांनी लिहून ठेवलं की पांडुरंग. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडे. काहीतरी सुकृत असेल त्याशिवाय भगवंताची आवड होत नाही. तुम्ही म्हणता जनाबाईचे संघ एवढं देव कसं काय काम करू लागत होता. जनाबाईचं पूर्व इतिहास असा आहे की जनाबाईची आजी पंढरपूरला गेली. आता जनाबाईचं 700 वर्षापूर्वीचा इतिहास आहे. नीट लक्ष देऊन ऐक. अनेक जनाबाई बसलेले आहे म्हणून सांगतं. तुम्ही काय नाही, तुम्ही नामदेव आहे, झोपून घेतलं तरी चालेल. पंढरपूरला गेले, 2-3 भाकरीचं पीठ घेतलं, पायी चालत गेले. आता तिथं पलीकडच्या बाजूला त्यांचं गाव, तिथं थांबले चंद्रभागेच्या पलीकडं. आता त्यापूर्वी नावं चालायच्या, नावाडी पैसे घ्यायचे, आणा 2 आणे काय असेल ते. त्याला सांगितलं की आजी पलीकडं जायचं आहे का. अरे राजा जायचं आहे, माझ्या पलीकडं जायचं आहे, पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं, उद्या एकादशी आहे. पण देवा राजा माझ्याकडं पैसे नाही रे. चरित्र वाचल्यानंतर माझं अंतःकरण भरून आलं की गरिबी फार अवघड असते, फार कठीण असते. राजा पैसे नाही रे माझ्याजवळ. एका नावेत बसली, आजी पैसे द्या. आणि राजा माझ्याजवळ पैसे नाही. त्यानं लुटून दिलं नावेतून. कडावर नाव होती, पाण्यात पडली. आणि काय म्हणले समाधान. असं निजभक्त असतो ना, तो समाधानी असतो. बरं झालं पांडुरंगा, मला आंघोळ करायचं ध्यानच नाही राहिलं. यानं लोटून दिलं, माझं आंघोळ झाली. पांडुरंगा पाय बाबा, तुझी इच्छा असली तर होईन दर्शन, नाही तर एकादशी दिवशी दर्शन होणार नाही. पांडुरंग हरी, पांडुरंग हरी, वासुदेव हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी म्हणत बसल्या. एवढा कठोर आहे का तो महाराज. कारुण्य सिंधू भवदुःख हरी. त्या पांडुरंगापर्यंत ती हाक गेली महाराज. जाते कळकळून तुम्ही आर्ततेनं त्याची प्रार्थना करा. दररोज 1 रकाना येतो. प्रार्थना खरंच फलद्रूप होते का. तुम्ही अंतःकरणापासून करा, प्रार्थना फलद्रूप होते, जरूर होते. पांडुरंगा उद्याची एकादशी बाबा, दर्शन होईल का. सगळ्याच नावाचं मतितार्थ विठ्ठल नावामध्ये आहे. म्हणून या 8 नावाचं सगळ्यातला भावार्थ विठ्ठल नावात आहे. विश्वनाथ, ल म्हणजे लक्ष्मीकांत, नीलकंठ, केशव, सगळे 8 नावं भगवान नारायणाचे विठ्ठलामध्ये समावेश आहे. म्हणून याचे शेवट करताना अष्टकं नाम शुभम केशवं क्लेशनाशाय दुःखनाशाय माधव श्रीहरी पापनाशाय. यायचं रे बाबा, पण आता माझ्याजवळ पैसे नाही. आजी दुसरा नावाडी आला. जायचं का पहिलं 13ला. आणि जायचं बाबा, पण माझ्याजवळ पैसा नाही राजा. मला एका नावाड्यानं उतरून दिलं. बरं झालं त्यानं उतरून दिलं. माझ्या अंगावर एकच साडी आहे.
एकच साडी असल्यामुळं बरं झालं, मी असं वर धरल्यामुळं पेटच भिजलं नाही. पण पहिलं तिरला जायचं बाबा, पण माझ्याजवळ पैसे नाही राजा. काही हरकत नाही, बस आम्ही सोडून जातो. आणि फुकट नेशील का म्हणे? हा ते म्हणे बाबा फुकट नका नेऊ, काहीतरी घेतलं पाहिजे तू माझ्याकडून. म्हणे काय आजी तुझ्याकडं? म्हणे काही नाही बाबा, 2-3 भाकरीचं पीठ आहे, काही शिदा आणलेलं आहे घरून, तर उद्या तू ये, मी तुला 1 भाकर देईल, पण फुकट नको. फुकट घेऊन ये महाराज कोणाचं. अंतःकरण भरून आलं की काय भाव आहे वा. म्हणून शुद्ध ज्याचा भाव, ज्याचा भाव झाला, शुद्ध ज्याचा भाव झाला, दूर नाही देव त्याला, दूर नाही देव त्याला, शुद्ध ज्याचा भाव झाला, शुद्ध ज्याचा भाव झाला. बरं आजी उद्या येईल मी. तुम्ही कुठं थांबणार? मी आता इथं पांडुरंगाचं दर्शन घेऊन येते आणि चंद्रभागेच्या काठावर थांबते. तोपर्यंत मी काड्या कुड्या गोळा करते, चूल मांडून ठेवते. द्वादशी दिवशी ये बरं का, 1 तरी भाकर घे. माझ्याकडं 2-3च भाकरीचं पीठ आहे. 1 भाकर तू खाईल, 1 भाकर मी खाईल, उपास सोडून घेईल. काय भाव आहे महाराज. गरिबीमध्ये असं भाव निर्माण होतो. त्याला अर्थार्थी जिज्ञासू 3 प्रकारचे भक्त आहेत, 4 प्रकारचे. अर्थ भावनेने तुम्ही भगवंताची प्रार्थना करा, बरोबर फलद्रूप होते. पण तेवढी अर्थता, मोले घातलेले रडायवा न असून माया, मायेशिवाय रड नाही आणि तापाशिवाय कड नाही. माया असेल तर आपोआप डोळ्यातून अश्रू जातात. आणि हे अश्रू हे आनंदाचे असतात का दुःखाचे? 2 प्रकारचे अश्रू असतात. दुःखाचे अश्रू हे गरम असतात आणि प्रेमाचे अश्रू हे थंड असतात. सगळं दर्शन घेऊन आले चंद्रभागे. किती एवढी गर्दी? आता 700 वर्षापूर्वी थोडी कमी असेल, पण ते त्या मानानं पुष्कळ. ते सांग कधी येशील बाबा, कधी रे धावून ये, कधी येईल. स्वयंपाक करायची वेळ आली, आलं पाहिजे. आपण फुकट नाही आलं पाहिजे, इथं काहीतरी दिलं पाहिजे. कसं एवढ्या गर्दीत कुठं सापडावतो? खांद्यावर घोंगडी आहे, हातामध्ये काठी आहे, नाव चालवत आहे. नाव सांगितलं मी इथलाच आहे पांडुरंग. पांडुरंग नावाचे पुष्कळ असतात. तोच आहे का हा दुसरा आहे का सांगतायत? ही माया आहे. तोच होता का तो? हा विठ्ठल बरोबर. मग तो असलं तर हा असला पाहिजे, हा असला तर हा असला पाहिजे. ती विचारी म्हातारी, तिचे काय बुद्धिमत्ता. तो हा विठ्ठल तोच असेल का? कधी येईल. आल्यानंतर करू. कुठं निघाले? तुम्हाला पण विचारत असेल, कौशलताई पण विचारत असतील. शाळेत नाही आज तर कुठं निघाले? काही कामाला निघाल्यानंतर बहुतेक लोकांजण घरातून आठवणी घेतो. तुम्हाला काही कळतच नाही. आज सुट्टी असून सुद्धा मला काही कळत नाही म्हणून तर तुला केलं. लहानपणी आई म्हणते तुला काही कळत नाही. लग्न झालं मंडळी म्हणते तुम्हाला काही समजत नाही, तुम्हाला काही कळत नाही. म्हातारपणी मुलं म्हणतात की तुम्हाला काही कळत नाही. कळावं कधी? कळे ते ना कळे, वळे ते ना वळे गुरुविने. कधी येशील बाबा? पांडुरंगा रामकृष्ण हरी, पांडुरंग हरी. कुठं निघाले? अरे म्हणे मला भूक लागली, आता द्वादशी सोडायची. मग इथं पंचपक्वानाचं भोजन आहे ना, कुठं चालले तिथं? नाही रे, तू पंचपक्वानाच्या भोजनापेक्षा पण आता मी आवडीनं जेवणार आहे आज. मग तुम्ही आवडीनं जेवणार, मग मी काय उपाशी राहू? मी पण येते. आजी झाली का तयारी? आजीने विचार केला की 3च भाकरीचं पीठ आहे. ही कोण आली बरोबर? हे कोण आहे? नाही माझी पत्नी आहे. तिला कसं काय करा, 3च भाकरीचं आहे. देवाला नवीन दाखायला 1 भाकर द्यावं लागेल. चंद्रभागेत 1 टाकावं लागेल, 1 देवाला द्यावं लागेल.
कारण ज्यानं नावडी आहे त्याला एक भाकर द्यावं लागेल आणि त्याच्याबरोबर याले तिला उपाशी थोडी ठेवणार आहे. आणि आपल्याला उपास झाला तरी चालेल, पण ठीक आहे. आजी तुम्ही थकले असेल आता. रुक्माईनं सांगितलं मी स्वयंपाक करते. नको बाई, तुझ्या नवऱ्याने मला इथपर्यंत आणून सोडलं. खरंच राजा आहे तो, खरंच राजा आहे ना, पंढरीचा राजा आहे तो. आता भजनाला वेळ नाही, मला पण वेळ नाही, भजनं म्हणणाराला पण वेळ नाही. दृष्टांत कानडा राजा पंढरीचा, कानडा पंढरीचा, वेद नाही काही कळला, वेद नाही काही कळला, अंत पारण्याचा कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. आणाव्याची खीर साखतो, चोखोबाची दुरी राखतो. आणाव्याची खीर साखतो, चोखोबाची दुरी राखतो. पुरंदराचा हा परमात्मा, पुरंदराचा हा परमात्मा, वाली दामाजीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. जेवायला बेत चांगला असला तर मग आंबरस असला तर दिलीप महाराज मजा येते. तसं भजनामध्ये हा रस पाहिजे, आंबेरस. आजी तुम्ही नका करू स्वयंपाक, मी करते. अगं बाई तू माझी अतिथी आहे, अतिथीला काम सांगू नये, मी करते स्वयंपाक असं नका करू. मी अतिथी आहे असं समजा की मी तुमची सून आहे. कोण म्हणते? अनंतकोटी ब्रह्मांड चक्र चालकाची पत्नी महामाया, महालक्ष्मी, महासरस्वती, महाअन्नपूर्णा. बरं, सून येतं मग कर स्वयंपाक. स्वयंपाक केला, कालवण केलं, तेव्हा 3 भाकरी केल्या. असं करा सासूबाई, तुम्ही जेवायला बसा आणि तुमच्याबरोबर हे जेवायला बसतील. आता सुनानं सांगितलं तर नाही ऐकलं तर मग वरणात जास्त मीठ पडेल म्हणून बसले दोघं. पांडुरंगाला वाढलं, अहम वैश्वानरो भूता प्राणिनाम वदन नाम घेता गादन. बसा, जेवायला नाही, प्रवचनाला बसा. ते म्हणतात बसा. देव खायला लागले, हिनं पण खाल्ले. आता 3च भाकरीचं पीठ आहे, 2 भाकरी तर आपल्याला दोघांना वाढल्या, कालवण वाढलं आणि हा त्यात देवाचं पोट भरलं नाही ना आपलं पोट भरलं नाही तर मग काय करायचं? हिला काय राहणार आहे? तव्यावरची गरम गरम भाकर देवाला वाढली, दुसरी भाकरीला वाढले, तव्यावर दुसरी भाकर तयार, हातामध्ये पीठ तयार. ते अन्नपूर्ण आहे. अन्नपूर्णम सदापूर्णम शंकरम प्राणवल्लभे. भगवान शंकरने सुद्धा तिच्यापुढे भिक्षा मागितली. तो फोटो आहे, अन्नपूर्णाचा फोटो पाहिजे किचनमध्ये. कोणतेही फोटो लावतात, हिरोचे लावतात, हिरोनीचे लावतात आणि मग सारं हिरोगार नाही होत. काय सांगायला पाहिजे? आल्या ध्यान राहत, काही गोष्टी नाही ध्यान राहत. आता 70 झालं पाहिजे. किचनमध्ये अन्नपूर्णेचा फोटो पाहिजे. भगवान शंकरांनी तिची पुढे भिक्षा मागितली, अन्नपूर्णम सदापूर्णम शंकर. थोडा चुकला तर श्लोक, सर आरुंगीर महाराजांनी सुधरून घेतला. ते अन्नपूर्ण आहे. भगवान शंकर वैराग्य देवे, भगवती ज्ञान देवे, असं त्याचा अर्थ आहे. ती ज्ञान देणारी देवता आहे. काय भानगड, आम्ही पोटभर जेवून राहिलो तर भाकरी तयारच आहे. रडायला लागले. कोण आहे? कळतं का महाराज लवकर? आजी पोटभर जेवा, घाबरू नका. खरं सांगू बाबा, कोण आहे रे तू? खरं सांग. आता डोळ्यातल्या अश्रूने पांडुरंगाचे पाय धुतल्यानंतर त्याला प्रगट करावं लागलं.
वेदांनाही नाही कळला, अंत ना पार ज्याचा देव, त्याला सुद्धा कळत नाही तर आपल्यासारख्याची काय गोष्ट. त्याला फक्त दुसरं काही लागत नाही. देव भावाचा, भावाचा नाही कोणाच्या बापाचा. आत्यंतिक श्रद्धा, नीट लक्ष देऊन ऐका, फार गोड आहे. आत्यंतिक श्रद्धा, विकल्प प्रयत्न, विश्वास, त्याचाच परमार्थ आहे खास. खरं सांग, कोण आहे तू? प्रगट व्हावं लागलं देव. म्हणून म्हणतो प्रार्थना ही अशी अर्थ झाली पाहिजे, मग तो प्रगट होतो. आणि म्हणून देव अशा प्रकारची प्रार्थना आपण दररोज करावी, नित्यनेमिती करावी. आणि सद्गुरू जनार्दन स्वामीच्या कार्याला तनुमनो जीवा भावानं समर्पित व्हावं. तेव्हा तो गेलेला नाही, तेव्हा तो महानिर्वाण झालेला नाही, तो प्रगट होतो. आणि भक्तांची जी काही आर्त भावना असेल ती प्रगट करतो. पांडुरंगाच्या मंदिरात दिसला नाही तो, लोकांना दिसला ना. इथं येऊन चंद्रभागेच्या कडावर मला ध्यान दिलं, काही नको रे बाबा, अशी जन्मोजन्मी माझ्याकडून भक्ती करून घे, दुसरं काही नको. त्या वंशामध्ये नाताच्या रूपानं कोण आली? जनाबाई. का तिच्या संग दळू कांडू लागला? का तिच्या शिव्या खाल्ल्या? का की तिचे असं पूर्वजन्मीचं सुकृत, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी. बहुत फार जन्म, तुम्ही काय तसे आले नाहीत. सद्गुरू जनार्दन स्वामीची काहीतरी कुठंतरी काहीतरी सेवा केली असेल, त्याशिवाय ते येत नाही कोणी. तुम्हाला तुम्ही तुमच्या मनाने आलात, तुम्हाला जनार्दन स्वामींनी बोलवलं म्हणून आलात. माझ्या मायबहिणी असो, कोणी असो, त्याच्या संकल्पाशिवाय नाही. तो सत्य संकल्पाचा दाता आहे. प्रगट व्हावं लागलं म्हणून आर्त प्रार्थना ही प्रगट भगवंताला, फोडी पाषाणाला पाझर, पाषाणाला सुद्धा पाझर फोडण्याचं सामर्थ्य प्रार्थनेमध्ये आहे. हेच मला या प्रसंगी सांगायचं आहे. जय जनार्दन, जय जनार्दन, जय जनार्दन. सुख करिता दुख हरिता